उमेदवारी एका सर्वसामान्य कार्यकर्ता दिली मला, हे सोपं नाही आहे, हे मी विसरलेलो नाही आहे. म्हणून या पक्षात मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून शिवसेने म्हणून काम करा. परत उपनेतेपद म्हणून तुम्ही काहीच त्यांना विश्वास घेणार असाल तर कशाला पाहिजे ना ते पद. नाही नाही, मी उपनेते पदाचा राजीनामा देतो, मी पक्षाला राजीनामा देत नाही. जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन जर अशा पद्धतीनं अंतर्गत वाद जर तुम्ही चव्हाट्यावर असाल तर मग विरोधकांना हेच मिळालं ना. नाही, आता पक्ष अडचणीत असताना अशी आपली भूमिका आहे. दुसरा बाबा आता तुम्ही जाहीरपणे भूमिका मांडताय, पक्ष आता तुमच्या विरोधात कारवाई सुद्धा करू शकते, त्या कारवाईला सामोरं जाणार. आता केलं तर मग काही नाही, स्वीकारा पाहिजे मला. याचा अर्थ तुम्ही याच्यासाठी मला स्वीकारा पाहिजे, कारण माझ्यावर एवढा विश्वास साहेबांचा आहे, कुटुंबाचा विश्वास आहे. मला मी काय म्हणते, मी त्यांना दोष देत नाही आहे. या लोकांनी आतापर्यंत जे केलं, या उमेदवारीचा असू दे किंवा पदाचा असू दे, मी पदादेवी नेमला राग नाही आहे. त्या लोकांना आम्हाला एकत्र घेऊन तुम्ही घ्या ना विश्वास आहे. ते नेते ते युवासेनेचे अध्यक्ष आहेत, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. या निवडी मागे कुणाचं षडयंत्र आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, काय कल्पना कळेल मला, ते काय ते नेमकं काय ते कळेल मला. निवडीवर मला अक्षर नाहीच आहे. निवड प्रक्रिया, निवडणूक निवड प्रक्रियेमध्ये मला कमीत कमी आम्हाला विचारा तरी. तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय, काय ते प्रमुख सांगतायत की आम्ही असं काढवले आणि तुम्हाला लोकसभेत, दोन्ही लोकसभेत तुम्हाला समोर आहे. नको म्हटलं मला ते लोकसभेत समोर, म्हणजे मला असं नको ना. काय मला ज्या पक्षात अखंडपणे 36 वर्षात राहून असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामचंद्र या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेबांवर राहणार आहे. मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे, गेलेलो नाही, जाणार नाही. अनेक फोन येत आहेत कालपासून, पण गेलो नाही. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार. काय कल्पना नाही. मी सांगू का, हे संपर्क प्रमुखांना मी ऑलरेडी ही नावं कित्येक वेळा पाठवली होती. विराजला प्रत्येक वेळी फोन, विराज तुम्ही बोला, तुम्हाला बोलले होते का नाही, बोलवलं होतं का नाही, बरोबर आणि वेळची चर्चा केली. अजून तुम्हाला पण सांगितलं होतं, हर्षला मला बोलून घेतलं होतं. पण त्यांना बोलवून तर घ्यायचं नाही. महिना 2-2 महिने त्याला तुम्ही सांगताय की तुम्ही या, आपण साहेबांना बोलूया, तुम्ही या साहेबांना. त्यांना सांगायचं नाही होणार तुमचं. केला प्रयत्न ना. 3 महिन्यांपासून संजय पवार शिवसेना एकनाथ शिंदेच्या गळाला लागलेले आहे असा प्रचार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. याचं ही पहिली पायरी समजायची. आरोप आहे संघटनेत, पक्षामध्ये असे आरोप केले जातात. एखाद्याला बदनाम करायचं असेल तर असं षडयंत्र रचलं जातं. आपलीच लोक म्हणून तर काश्मीरचा हल्ला होतोय. बाहेरचे आपल्या अतिरेकी नसतात, आपल्याचेच अतिरेकी जास्त असतात आणि ते अतिरेकी जास्त गोंधळ घालत असतात. नाही, मी मग काय सांगेन ना, शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच. कारवाई झाली तरी मी शिवसैनिक म्हणूनच